मिथिल IAS अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। सो आतापर्यंत आपण भारतीय राज्यघटनेच्या पृष्ठभूमीबद्दल किंवा भारतीय राज्यघटनेचा जो प्रवास होता त्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे। घटना समितीची संरचना कशी होती किंवा घटना समितीमध्ये कार्य कशी पार पडली त्याबद्दल आपण डिस्कशन केलं आणि आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कशन मध्ये आणलेला आहे, तो आहे भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये। हा जो पार्ट आहे हा तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांमध्येही अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। सो पाहायला सुरू करूया भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये। आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या की आपण ज्या राज्यघटनेबद्दल बोलतोय ती राज्यघटना आहे भारताची। आता भारताची राज्यघटना किंवा त्याचं स्वरूप, त्याचं उद्देश जर समजून घ्यायचं असेल किंवा त्याची वैशिष्ट्ये जर समजून घ्यायची असतील तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की भारताची शासन व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे। सो भारताची शासन व्यवस्था कशी आहे? लोकशाही पद्धतीमध्ये आपण राहतोय। आता लोकशाही पद्धतीमध्ये जरी आपण राहत असलो तरी आपण कोणत्या प्रकारच्या लोकशाही पद्धतीमध्ये राहतोय याचं उत्तर सांगता येईल का? बघा, याच्यासाठी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की लोकशाही किती प्रकारच्या असतात। ठीक आहे, आता अजिबात गोंधळून जाऊ नका। ही वैशिष्ट्य फक्त पाठांतर करू नका, समजून घ्या आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय, कॉन्सेप्ट डेव्हलप करण्याचा इथे प्रयत्न करतोय। ओके, सो यांची पहिली वैशिष्ट्य जे आहे, पहिलं वैशिष्ट्य जे याचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा। त्याच्यासाठी आपण पाहतोय की भारताची शासन व्यवस्था लोकशाही, लोकशाहीचे प्रकार, किती प्रकारची लोकशाही असते? अप्रत्यक्ष लोकशाही आणि प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी, इनडायरेक्ट डेमोक्रेसी। ओके, इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय? इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे हे की लोकांनी शासन पद्धती चालवण्यासाठी प्रतिनिधींना निवडून द्यायचं, जी आपण भारतात पद्धत पाहतो। याचा अर्थ असा की प्रातिनिधिक शासन व्यवस्था म्हणजे हे की आपण निवडणुकींच्या माध्यमातून काय करतो, आपल्या प्रतिनिधींना इथे निवडून देत असतो आणि मग ते आपल्यावर रूल करतात किंवा बेसिकली आपल्या शासन व्यवस्थेचं निर्माण करतात। ठीक आहे, आता प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय होतं? प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो। याचा अर्थ असा, डायरेक्ट डेमोक्रेसीचं जे डेफिनेशन आहे ते काय आहे? नो बिल कॅन बिकम ऍक्ट विदाउट रॅटिफिकेशन ऑफ पीपल। याचा अर्थ असा आहे की कोणताही प्रस्ताव तोपर्यंत अधिनियमामध्ये बदलणार नाही किंवा त्याचं रूपांतर अधिनियमामध्ये तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत लोकांची मंजुरी मिळत नाही। आणि अशा प्रकारचा एक देश स्वित्झर्लंड, 2/3 रॅटिफिकेशन तिथे गरजेचं असतं। ठीक आहे, आपण भारताच्या लोकशाहीबद्दल बोलतोय म्हणून आपण इथे भारताबद्दल डिस्कशन करूया। आपली जी लोकशाही पद्धती आहे ती कशी आहे? प्रातिनिधिक शासन व्यवस्था। याचा अर्थ काय की तुम्ही प्रतिनिधींना निवडून दिलेला आहे आणि हे प्रतिनिधी काय करतायत? भारतावर राज्य करतायत। आता लक्षात घ्या, शब्दांकडे लक्ष द्या की आपण काही लोकांना निवडून दिलं ज्यांनी आपल्यावर रूल करावं। जर या लोकांवर अंकुश राहिला नाही, निरंकुश शासन निर्माण झालं तर काय होईल? जनतेचं शोषण होईल। बरोबर आहे? याचा अर्थ असा की ही जी शासन व्यवस्था आहे ज्याचा अंकुश लोकांच्या हातात राहायला पाहिजे, म्हणून याच्यासाठी काय करावं लागेल? एक व्यवस्थित नियमावली तयार करावी लागेल किंवा यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एक पद्धती निर्माण करावी लागेल आणि ती नियमावली म्हणजे कोण आहे? ती आहे आपली राज्यघटना। याचा अर्थ काय की राज्यघटना एक अशा प्रकारची नियमावली आहे जी शासनाच्या निरंकुशतेस प्रतिबंध लावण्याचं कार्य करते, आळा घालण्याचं कार्य करते। आणि मग यांना आळा का घालायचा आहे? लोकांचं कल्याण करण्यासाठी किंवा एक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी। कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी शासन
व्यवस्थेवर अंकुश गरजेचा आहे. आणि मग हे अंकुश लावणारी जी नियमावली आहे ती कुठली आहे? ही आहे राज्यघटना. म्हणजे इन शॉर्ट जर आपल्याला म्हटलं तर राज्यघटनेचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, जो उद्देश आहे तो काय आहे? कल्याणकारी राज्य निर्माण करणं. आणि मग या उद्देशाला आपण एका शब्दात कसं मांडू शकतो? याला म्हणतात घटनात्मकता किंवा कॉन्स्टिट्यूशनलिझम. याला म्हटलं जातं कॉन्स्टिट्यूशनलिझम. सो दिस इज व्हॉट कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्यूशनलिझम किंवा राज्यघटना आणि घटनात्मकता. कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनलिझम. दिस इज व्हॉट घटनात्मकता. ठीक आहे. आता विद्यार्थी जनरली याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या शब्दांवर गोंधळतात. एक असतं कॉन्स्टिट्यूशन, एक असतं कॉन्स्टिट्यूशनलिझम, एक राज्यघटना, एक घटनात्मकता. आता लक्षात घ्या, आपण म्हटलं की यांच्यावर अंकुश लावण्याचं काम राज्यघटना करते, पण राज्यघटनेच्या शक्तीचे, अधिकाराचे स्रोत कोण आहेत? भारताची जनता. बरोबर आहे. आता भारताच्या जनतेने जर यांच्यावर अंकुश लावायचा आहे तर कसा लावणार? निवडणुकीच्या माध्यमातून. म्हणून आपल्याला एक साधन, एक शस्त्र दिलेलं आहे, निवडणुका. दर 5 वर्षांनी तुम्हाला हा अधिकार मिळतो की तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कोणत्या पद्धतीची शासन व्यवस्था हवी. आणि मग इथे आपल्याला पॉलिटिकल स्पेक्ट्रम दिसायला लागतं, राजनीतिक वर्णपट दिसायला लागतो. आता तो काय आहे तो आपण पुढे बघणार. ठीक आहे. यानंतर लक्षात घ्या की विद्यार्थी ज्या शब्दांमध्ये गोंधळतात ते 2 शब्द कुठले आहेत? एक आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम आणि एक आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. घटनात्मकतेच्या सिद्धांताला आत्ताच आपण पाहिलं. घटनात्मकतेचं जे तत्व आहे याला आता आपण पाहिलं. आता याला लक्षात घ्या, याला म्हटलं जातं घटनात्मक नैतिकता. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. या शब्दाचा उद्गम कसा झाला हे पहिले पाहूया. भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये बोलताना एकदा हे म्हटलं होतं की घटना समिती सर्वोच्च प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन निर्माण करू शकते. यांनी म्हटलं होतं वी कॅन मेक एनी काइंड ऑफ कॉन्स्टिट्यूशन, पण त्याची सर्वोच्चता त्याच्या प्रकारावर अवलंबून राहणार नाही, तर ती यावर अवलंबून राहील की कशा प्रकारच्या शासन व्यवस्थेच्या हातात किंवा कशा प्रकारच्या लोकांकडून ते घटना चालवली जात आहे. बेसिकली इट विल बी डिपेंडेंट ऑन द पीपल हु रन द कॉन्स्टिट्यूशन. हे म्हटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बरोबर आहे. याचा अर्थ असा की यांचं म्हणणं होतं की जर भारतात कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असेल तर काय करावं लागेल की जे शासनाची 3 अंग आहेत, कुठली कुठली 3 अंग असतात शासनाची? विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका. या तिघांनीही ज्या राज्यघटनेत तरतुदी दिल्या आहेत त्यानुसार कार्य केलं तरच, किंवा राज्यघटनेच्या अंतर्गत राज्यघटनेच्या नियमात राहून जर कार्य केलं तर भारतात कल्याणकारी राज्य निर्माण होईल, असं यांचं म्हणणं होतं. याला म्हटलं जातं कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी और घटनात्मक नैतिकता. ओके. याच्यानंतर जर पुढे आपण पाहिलं तर हे लक्षात घ्या की भारतात जे एक महत्वाचं तरतूद आपण इथे पाहिली, आपण म्हटलं की राज्यघटना आपण बघितलं, राज्यघटनेचा उद्देश आपण बघितला, आणि राज्यघटनेचा उद्देश काय आहे? कल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करायची, शासन व्यवस्था निर्माण करायची. आणि अशा प्रकारे आपण आपल्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य हे बघितलं की आपल्या राज्यघटनेने कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी एक उद्देश रचून दिलेला आहे. ही पहिली कहाणी. ठीक आहे. आता राज्यघटनेला आपण मूळ अधिनियम किंवा फंडामेंटल लॉ म्हणतो. बेसिक लॉ किंवा फंडामेंटल लॉ असं आपण म्हणतो. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की जे ऑर्डिनरी लॉ तयार केले जातील किंवा अस्तित्वात येतील ते कॉन्स्टिट्यूशनच्या तरतुदी अंतर्गत किंवा
राज्यघटनेला अनुसरून असायला पाहिजेत. आता एक लक्षात घ्या की जर अशा प्रकारे जे नवीन कायदे निर्माण होत आहेत किंवा नवीन अधिनियम निर्माण होत आहेत ते राज्यघटनेच्या तरतुदींना धरून नसतील तर काय होईल? अराजकता निर्माण होईल किंवा टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंट है ना, अतिवादी सत्ता, निरंकुश सत्ता निर्माण होईल. आता एक लक्षात घ्या की अशा प्रकारे नियंत्रण करण्याची काय गरज आहे? इथे एक विशेष कोट लक्षात ठेवा, तुम्हाला निबंध लेखन मध्ये कुठेतरी कामी येईल की सत्ता भ्रष्ट करते आणि निरंकुशता किंवा अतिवाद जी आहे हा अतिभ्रष्टाचार पसरवते. ओके, सो इट इज लाईक पॉवर टेंड्स टू करप्ट अँड एक्स्ट्रीम या ऍब्सोल्यूट पॉवर टेंड्स ऍब्सोल्यूट करप्शन. ठीक आहे, सो अशा प्रकारे हा जो फंडामेंटल लॉ आहे याला अनुसरूनच बाकीच्या कायद्यांची निर्मिती व्हावी असं राज्यघटना आपल्याकडून अपेक्षा करते. आता एखादा कायदा जो नवीन निर्माण होतोय तो राज्यघटनेला अनुसरून आहे की नाही हे कोण पाहणार? ही पाहणार न्यायपालिका. आणि मग हे आहे घटनेचं नेक्स्ट वैशिष्ट्य, स्वतंत्र न्यायपालिका. ही जी स्वतंत्र न्यायपालिका आहे याला सर्वोच्च अधिकार मिळालेले आहेत आणि हे सर्वोच्च अधिकार कशाच्या बाबतीत आहेत? न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके, आणि ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून न्यायपालिका सतत कार्यरत असते की सरकारद्वारा ज्या अधिनियमांची, ज्या कायद्यांची निर्मिती होते ते या राज्यघटनेच्या तरतुदींना अनुसरून आहेत की नाही, हे आहे तुमचं नेक्स्ट वैशिष्ट्य. ठीक आहे, आता तुमच्या समोर किंवा तुमच्या एक्झाम मध्ये खूप वेळा हा प्रश्न आलेला असतो की हु इज द प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेचं संरक्षक कोणाला म्हटलं जातं? ऑप्शन मध्ये दोन लोक असतात, सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं राष्ट्रपती. तर लक्षात घ्या, राष्ट्रपती शपथ घेताना शपथ काय घेतात? मी ईश्वराला साक्षी मानून ही प्रतिज्ञा करतो की भारताच्या संविधानाची, भारताच्या राज्यघटनेची अक्षुण्णता किंवा अखंडता नेहमी कायम ठेवेल. बरोबर आहे, याचं प्रोटेक्शन करण्याची शपथ जी आहे ही राष्ट्रपती घेत असतो. पण तरीही ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्विलोकन जे आहे याच्या माध्यमातून जो सर्वोच्च न्यायालय आहे, न्यायपालिका जी आहे, हे राज्यघटनेचं प्रोटेक्शन किंवा राज्यघटनेचं संरक्षण करण्याचं कार्य करत असते. म्हणजे जर तुम्हाला हे विचारलं गेलं की राज्यघटनेचा संरक्षण करता प्रोटेक्टर कोण आहे तर तो आहे सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, याच्याच बरोबर हे लक्षात घ्या की स्वतंत्र न्यायपालिकेबरोबरच भारतीय राज्यघटनेचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. ते काय आहे? ते आहे केंद्राकडे झुकलेली राज्य. म्हणजे आपल्याकडे जी फेडरलिझम, संघवाद आहे किंवा अर्धसंघवाद आहे, क्वाझी फेडरलिझम आहे, या आता लक्षात घ्या, क्वाझी फेडरलिझम हा शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही वर्णन झालेला नाही. अर्धसंघवाद हा शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेला नाही. क्वाझीचा अर्थ असतो हाफ, हाफ इज 1/2. ठीक आहे, सो जी आपली राज्य व्यवस्था आहे ती कशा प्रकारची आहे की भारतात अनेक राज्य आहेत आणि ही राज्य स्वतंत्र जरी असली तरीही त्यांची जी पॉवर आहे ती केंद्रापेक्षा कमी आहे. केंद्र सरकारकडे पॉवर एकवटलेली आहे. असं का केलेलं आहे? भारताची अखंडता भंग होऊ नये याच्यासाठी असं केलेलं आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या राज्याला वाटलं की भारतापासून वेगळं होऊन एक स्वतंत्र राज्य स्थापित करायचं तर राज्य याच्यासाठी स्वतंत्र नाहीत. सो दिस इज व्हॉट फेडरलिझम, आणि हे सुद्धा आपलं एक विशेष वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, आता याच्याच बरोबर आपण बघतो सहकारी संघवाद. याचा काय अर्थ आहे? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय? भारताचे काही स्टेट्स जे आहेत ते प्रोड्युसर स्टेट आहेत आणि काही स्टेट जे आहेत ते कसे आहेत? कन्झ्युमर स्टेट आहेत. भौगोलिक परिस्थितींमुळे, भौतिक परिस्थितींमुळे काही स्टेट्स, काही राज्य जे आहेत हे प्रोड्युसर स्टेटचं कार्य करत असतात, तर काही स्टेट जे आहेत हे कन्झ्युमर स्टेटचं कार्य करत असतात. इथे प्रोड्युसर स्टेटनी कन्झ्युमर स्टेट्सना सपोर्ट करून पूर्ण भारताचा विकास घडवून आणणं याला म्हटलं जातं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघवाद. आणि हे सुद्धा
भारतीय संघाचं किंवा भारतीय देशाचं, भारतीय राज्यव्यवस्थेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य देखील राज्यघटने अंतर्गत नमूद केलेलं आपल्याला आढळतं. याच्याच बरोबर जर बघितलं तर पुढे सार्वभौमिक वयस्क मताधिकार हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथे दिसतं. आता सार्वभौमिक वयस्क मताधिकारचा काय अर्थ आहे की जर तुम्ही ब्रिटिशांच्या काळात पाहिलं, आपण याबद्दल चर्चा केलेली आहे ना, तर तुम्हाला असं दिसतं की मताधिकार जे होते हे शैक्षणिक आणि आर्थिक पृष्ठभूमीवर अवलंबून होते. शैक्षणिक आणि आर्थिक पृष्ठभूमीवर म्हणजे काय की अॅन्युअल इन्कम, वार्षिक इन्कम जो आहे हा कमीत कमी 3,000 रुपये असायला पाहिजे किंवा टॅक्सेबल इन्कम असायला पाहिजे. याच्याच बरोबर शैक्षणिक अर्हता देखील डिसाईड केलेली होती. पण भारताच्या राज्यघटनेने डिस्पाइट द बॅकग्राऊंड म्हणजे तुमची पृष्ठभूमी काय आहे, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, साक्षर आहात की असाक्षर आहात, स्त्री आहात की पुरुष आहात, या व्यतिरिक्त या सगळ्या पृष्ठभूमीला नजरअंदाज करून सगळ्यांना वयस्क मताधिकाराचे अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेमध्ये ही तरतूद असल्यामुळे आपल्याला याचं खूप जास्त महत्व वाटत नाही, पण ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स सारख्या देशांमध्ये संघर्ष करून मताधिकार प्राप्त केले गेलेले आहेत. हे आपल्या राज्यघटनेने आपल्याला सुरुवातीपासूनच दिलेले आहेत. हे आहे याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य. याच्यानंतर जर बघितलं तर आपल्या राज्यघटनेला कॉस्मोपॉलिटन राज्यघटना म्हटलं जातं. आता याचा काय अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्या राज्यघटनेचे खूप सगळे सोर्सेस आहेत, स्त्रोत आहेत, आणि हे स्त्रोत कशासाठी आहेत, विदेशी स्त्रोत कशासाठी आहेत याबद्दल आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कशन केलं होतं. हे स्त्रोत याच्यासाठी आहेत कारण भारताची राज्यघटना लिहिताना सर्वोच्च प्रकारची राज्यघटना लिहिण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यात पूर्ण जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करून बेसिकली हे अशा प्रकारची राज्यघटना निर्माण करण्यात आली की सगळ्या देशातल्या राज्यघटनांमध्ये ज्या ज्या चांगल्या तरतुदी आहेत त्या आपल्याकडे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. बरोबर आहे. यानंतर मग याचं जे पुढचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर भारताच्या राज्यघटनेच्या भारताची राज्यघटना निर्माण करताना जी समिती स्थापन झाली होती त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये उदारवादी विचारधारांची लोक होती, समाजवादी विचारधारांची लोक होती, त्याच्याच बरोबर गांधीवादी विचारधारांची लोक देखील होती. लक्षात घ्या 1948 जेव्हा गांधीजींचा मृत्यू झाला तेव्हा राज्यघटना लिहिण्याच्या प्रक्रियेत होती किंवा तयार होण्याच्या प्रक्रियेत होती. त्यामुळे गांधीवादी प्रिन्सिपल्स देखील याच्यात होते. उदारवादी म्हणजे काय की इक्वल शॅल बी ट्रीटेड इक्वली अँड अनइक्वल शॅल बी ट्रीटेड अनइक्वली, हे उदारवादी विचारधारा आहे. आणि सोशलिस्ट म्हणजे काय, समाजवादी, की समाजात सगळ्यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन इक्वली व्हायला पाहिजे, याला म्हटलं जातं, किंवा आर्थिक विषमता नसायला पाहिजे. या सगळ्यांचं संमिश्रण जे आहे हे आपल्याला राज्याच्या मार्गदर्शनाच्या किंवा राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्व आहेत याच्यात नमूद केलेली दिसतात. याचा अर्थ असा की भारताच्या राज्यघटनेत जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याला आपण म्हणतो राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, याच्यात काही अशा सूचना नमूद केलेल्या आहेत ज्यामुळे भारतात इक्वालिटी, समता, समानता, याच्याच बरोबर आर्थिक विषमता कमी करणे, बरोबर आहे, त्यानंतर संसाधनांची विभागणी जस्ट करणं, जस्ट म्हणजे न्याय करणं, याचा अर्थ असा की कोणीही गरीब किंवा कोणीही श्रीमंत होऊ नये यांची दरी कमी करणं, याच्याच बरोबर इक्वल पे फॉर इक्वल वर्क, समान कार्यासाठी समान वेतन, अशा प्रकारची तत्व इथे सामील करून घेतलेली आपल्याला आढळतात. हे आहे आपल्या राज्यघटनेचं एक नेक्स्ट वैशिष्ट्य. याच्याच बरोबर जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या शक्तीचे जे सोर्स आहेत ते कोण आहेत, भारताचे लोक. आणि भारताच्या लोकांबरोबरच आपण ह्युमन राईट्स किंवा मानवाधिकारांना अतिशय महत्व दिलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे मानवाधिकारांना महत्व देताना आपण काय केलेलं आहे की फंडामेंटल राईट्स ना, मूलभूत हक्क जे आहेत यांना श्रेष्ठता आपल्या
कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली आपल्याला आढळते. आणि याच्यासाठी मग तुम्ही बघितलं तर घटनेचा भाग 3 याच्यामध्ये काही मूलभूत हक्कांचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. यात धार्मिक स्वातंत्र्यता, त्याच्याच बरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि मग या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारा अनुच्छेद सुद्धा मूलभूत हक्कांमध्येच आहे. हे याचं वैशिष्ट्य आपल्याला इथे आढळतं. यानंतर आपण बघितलं तर भारताची जी शासन व्यवस्था आहे ती कशा प्रकारची आहे? ही संसदीय शासन व्यवस्था आहे. संसदीय शासन व्यवस्था हे देखील एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथे आढळतं. आता संसदीय शासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय ते हे आहे की सेपरेशन ऑफ पॉवर, शक्तींचा विविध असणं किंवा वेगळेपणा. कार्यपालिका आणि विधायिका एकमेकांपासून वेगळं काम करतात, त्याच्याच बरोबर न्यायपालिका, स्वतंत्र न्यायपालिका आपल्याला आढळते. आता कार्यपालिका जी आहे ही विधायिकेमधूनच निघालेली आहे, त्यामुळे यांना सेपरेट करता येणं जरी संभव नसलं तरीही त्यांची कार्य मात्र वेगळी वेगळी आहेत. विधायिकेचं काय कार्य आहे? कायदे बनवणं, कायदे निर्माण करणं. आणि कार्यपालिकेचं काय काम आहे? त्याला इम्प्लिमेंट करणं. न्यायपालिकेचं काय काम आहे? हे कायदे राज्यघटनेच्या तरतुदीनुसार बनवले गेले आहेत की नाहीत किंवा कार्यपालिकेकडून हे लागू केले जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवणं. अशा प्रकारे सेपरेशन ऑफ पॉवर हा जो सिद्धांत आहे हा आपल्या राज्यघटनेत नमूद केलेला आपल्याला आढळतो. याच्याच बरोबर जर बघितलं तर 73rd आणि 74th अमेंडमेंट, संविधान संशोधन किंवा घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती भारतात पंचायती राज निर्माण करते. आता हे लक्षात घ्या की तुमच्या मनात येईल की पंचायती राज तर नेहरूंपासूनच होतं. 2 ऑक्टोबर 1959 सगळ्यात पहिले राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामध्ये पंचायती राजचं किंवा त्रिस्तरीय पंचायती राजचं उद्घाटन झालं होतं. पण लक्षात घ्या की 1992 येईपर्यंत खूप कारगर पद्धतीने ही पंचायती राज व्यवस्था लागू झाली नव्हती. जेव्हा 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आली त्यानंतर इथे याला परिशिष्टांमध्ये स्थान मिळालं आणि 11वं परिशिष्ट आणि 12वं परिशिष्ट जोडलं गेलं या घटना दुरुस्तींमुळे. इथून आर्टिकल्स 243 पासून जोडले गेले आणि त्यांचे मग पुन्हा ए पासून पी पर्यंत भरपूर ए पासून ओ पर्यंत आणि मग पी पासून झेड पर्यंत असे बरेचसे पार्ट तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. सो त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था हे जे आहे हे देखील घटनेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला इथे आढळतं. यानंतर जर आपण बघितलं तर सेक्युलर स्टेट किंवा पंथनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता, पंथनिरपेक्षता आपण म्हणू शकतो, हे देखील एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथे आढळतं. आता पंथनिरपेक्षता म्हणजे काय किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा याचा काय अर्थ आहे की याचा अर्थ असा आहे राज्य किंवा शासन व्यवस्था जी आहे हे आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजनीतिक संदर्भांमध्ये कोणत्याही धर्मापासून वेगळं कार्य करेल. याचा अर्थ असा आहे की धर्म हे व्यक्तीचं व्यक्तिगत विषय असेल. भारताचं राज्य किंवा भारताची शासन व्यवस्था, भारतीय सरकार कोणत्याच प्रकारच्या धर्माला राज्याश्रय देणार नाही. हे जे आहे ही आहे आपल्या घटनेची वैशिष्ट्य किंवा हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्या घटनेमध्ये दिसायला मिळतं. त्याच्याच बरोबर आता लक्षात घ्या की असं असलं तरी भारतीय राज्यघटनेचे जे मूलभूत हक्क आहेत त्यात आर्टिकल 25 पासून आर्टिकल 30 पर्यंत किंवा 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्य आणि त्याच्यानंतर अल्पसमुदाय किंवा अल्पसंख्यक 29-30 यांच्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला केलेल्या आढळतात. सो याला आपण म्हणतो की इतक्या सगळ्या विविधता असून सुद्धा किंवा धर्मनिरपेक्ष राज्य असून सुद्धा आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य मिळालेली आहे. म्हणून भारताची धर्मनिरपेक्षता किंवा पंथनिरपेक्षता जी आहे ही पॉझिटिव्ह पंथनिरपेक्षता आहे, जेव्हा की वेस्टर्न कंट्रीज मध्ये आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळते, धर्मनिरपेक्षता बघायला मिळते. याला आपण पुढे डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत. याच्याच बरोबर संप्रभुता, संपूर्ण संप्रभुता, सोव्हॅरिनिटी हे सुद्धा आपलं एक वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की भारत एक असं राज्य आहे ज्यात आपण इतरांचा हस्तक्षेप सहन करणार नाहीत. हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये
त्यांनी नमूद केलेलं आहे, संविधान समितीने हे नमूद केलेलं आपल्याला इथे आढळतं. बरोबर आहे. संप्रभुतेचा अर्थ आहे की ऍब्सोल्यूट पॉवर, अँड ऍब्सोल्यूट पॉवर विल बी वेस्ट इन द पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ओके, सो आपण आपले निर्णय घेताना कोणत्याही बाह्य शक्तीची ढवळाढवळ इथे से सहन करणार नाहीत असं भारताची राज्यघटना सांगते. राईट. आणि हे आहेत तुमच्या भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये. सो आय होप यू पीपल हॅव गॉन थ्रू द फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि यामध्ये काही ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत ज्या आपण आता पाहिल्या की कॉन्स्टिट्यूशन दॅट इज राज्यघटना, राज्यघटनेचे जे उद्दिष्ट, घटनात्मकता, याच्याच बरोबर घटनेची जी तरतूद आहे किंवा घटनेच्या तरतुदीच्या अनुसरून कायदे बनवणं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा जी न्यायपालिका आहे स्वतंत्र न्यायपालिका. आणि याच्याच बरोबर नुकतीच जी शबरीमाला केस झाली किंवा नेहमी वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय जे आहे हे संविधानिक नैतिकता किंवा घटनात्मक नैतिकतेच्या प्रिन्सिपलवर कायम राहण्यासाठी अपील करत असतं सगळ्या शासनाच्या ऑर्गन्सना. याला आपण इथे पाहिलं. याच्याच बरोबर राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत की फ्लेक्झिबिलिटी, रिजिडिटी, आय थिंक हे राहिलेलं आहे, याला एकदा आपण पाहून घेऊया. की बघा, भारतीय राज्यघटना जी आहे याचा प्रकार पाहताना तुम्ही एक लक्षात घ्या की लिखित आणि अलिखित अशा दोन प्रकारच्या घटना आपल्याला बघायला मिळतात. आता कोणतीच राज्यघटना जी आहे ही पूर्णतः लिखित किंवा पूर्णतः अलिखित असू शकत नाही. भारताची राज्यघटना देखील जी लिहिलेला पार्ट आहे त्याला आपण राज्यघटना तर म्हणतोच, पण सर्वोच्च न्यायालय जे आहे हे काय करतं, वेळोवेळी काही विशेष तरतुदी किंवा विशेष निर्णय देऊन त्यात काहीतरी ऍड ऑन करत असतं. याला आपण कन्व्हेन्शन्स असं म्हणत असतो. बरोबर आहे. याच्याच बरोबर जर बघितलं तर कठोर आणि लवचिक अशा प्रकारची दोन राज्यघटना आपल्याला बघायला मिळतात. युएसएचं कॉन्स्टिट्यूशन जर बघितलं तर युएसएचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, कठोर. 7 आर्टिकल 22 वेळा चेंजेस आतापर्यंत झालेले आहेत किंवा 22 दुरुस्ती आतापर्यंत झालेली. आणि लवचिक जर म्हटलं तर जे ब्रिटनचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते कसं आहे, लवचिक आहे. बरोबर आहे. भारताचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे याचा समन्वय घडवताना दिसतं. याचा अर्थ असा की भारताचं कॉन्स्टिट्यूशन कठोर आणि लवचिक यांचा समन्वय आहे असं आपण म्हणतो. आणि असं का म्हणतो, कारण भारताच्या आता कुठलंही कॉन्स्टिट्यूशन, कुठलीही राज्यघटना लवचिक आहे की रिजिड आहे, कठोर आहे, हे कशावर अवलंबून असणार, त्याच्या घटना दुरुस्तीवर किंवा घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेवर. बरोबर आहे. आपल्या राज्यघटनेला किंवा आपल्या राज्यघटनेतल्या जर आर्टिकल्सना दुरुस्त करायचं असेल, घटना दुरुस्ती करायची असेल तर त्याची प्रक्रिया नमूद केलेली आहे आर्टिकल 368 मध्ये. बरोबर आहे. असं असलं तरी किंवा विशेष प्रक्रिया दिली असली तरी काही प्रावधान, काही तरतुदी साधारण दुरुस्तीद्वारे आपण दुरुस्त करू शकतो किंवा त्यांना बदलू शकतो. आणि अशा प्रकारच्या तरतुदी कुठल्या आहेत, फॉर एक्झाम्पल आर्टिकल 3, याच्याच बरोबर परिशिष्ट 5, परिशिष्ट 6 हे जे आहेत हे सामान्य प्रस्तावाद्वारे किंवा सामान्य दुरुस्तीद्वारे, साधारण दुरुस्तीद्वारे आपण इथे चेंज करू शकतो. सिंपल मेजॉरिटीने हे चेंज करू शकतो. अशा प्रकारे आपण बघितलं तर कठोर आणि लवचिकचा समन्वय भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतो. या आहेत भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य. अँड आय होप यू पीपल हॅव एन्जॉय वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि मिथिल IAS अकॅडमीच्या व्हिडिओ सिरीजना पाहण्यासाठी कनेक्टेड रहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओज, ही जी सिरीज आपण सुरू केलेली आहे ती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.